राज्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची आहे। राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून अनेक शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत होते, पण सरकारकडे निधी नव्हता, कारण सरकारला अनेक योजना चालवाव्या लागत होत्या। उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना या सर्व योजनांमध्ये मोठा खर्च होत होता। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। या घोषणेनुसार पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र शेतकरी बांधवांनी या कर्जमाफीबद्दल सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या बातम्या फिरत आहेत। काही जण म्हणतात सर्वांना 2 लाख रुपये मिळणार, काही म्हणतात फक्त काही जिल्ह्यांना मिळणार, तर काही जण म्हणतात अर्ज करावा लागेल। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत। आज आपण जाणून घेणार आहोत कर्जमाफी नेमकी किती होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार, कोणता शेतकरी अपात्र होऊ शकतो, कोणत्या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात फायदा, कोणते जिल्हे, कोणती कागदपत्रे लागतील, उत्पन्न मर्यादा किती असू शकते, जमीन किती असावी आणि बँकेतून पैसे कसे कट होतील। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीत हा निर्णय मंजूर केला आहे। माहितीनुसार जवळपास 34 ते 35 हजार कोटी रुपयांचा निधी यासाठी वापरला जाणार आहे। सरकारने सांगितले आहे की थकीत पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल। जास्तीत जास्त 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी होईल। जवळपास 90% शेतकऱ्यांचे 7/12 कोरा होऊ शकतो। याचा अर्थ असा आहे की अनेक शेतकऱ्यांच्या नावावरील कर्ज पूर्णपणे संपणार आहेत। गेल्या काही वर्षात दुष्काळ, पाऊस, बाजारभाव यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले होते। या पार्श्वभूमीवर सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे। सरकारने ही कर्जमाफी एकदम न करता 3 टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, त्यापैकी पहिला टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये, दुसरा टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसरा टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। याचा कालावधी काय असणार आहे? मार्च पहिला टप्पा असणार आहे, एप्रिल दुसरा टप्पा आणि मे तिसरा टप्पा। ओके, अशा प्रकारे 3 महिन्यात सर्व जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी प्रक्रिया होऊ शकते। सरकारने पहिल्या 3 गट दिले आहेत। पहिला गट 1 लाख रुपये कर्जमाफी, दुसरा गट 1.5 लाख रुपये कर्जमाफी आणि तिसरा गट 2 लाख रुपये कर्जमाफी। याचा अर्थ असा आहे की सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपये मिळणार नाहीत। स्पष्ट सांगितलं आहे मित्रांनो। जिल्ह्यानुसार रक्कम वेगळी असू शकते। पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांची कर्जमाफी होऊ शकते त्यांमध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश असण्याची सांगितले जात आहे: अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्च महिन्यात फायदा मिळू शकतो। तर सरकारने गेल्या 5 वर्षातील पीक कर्ज तपासणार आहेत, म्हणजेच 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 या कालावधीतील घेतलेले कर्ज तपासले जाईल। एक धक्कादायक माहिती अशी समोर येत आहे की जवळपास 25 लाख शेतकरी अपात्र ठरू शकतात। कारणे जास्त उत्पन्न, जास्त जमीन, चुकीची कागदपत्रे, इतर बँकांमध्ये मोठे कर्ज। आता नेमकी जमीन किती असावी? सूत्रांच्या माहितीनुसार जर शेतकऱ्यांच्या नावावर 10 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर कर्जमाफी मिळण्यात अडचण येऊ शकते, कारण सरकार गरीब आणि लहान शेतकऱ्यांना प्राधान्य देणार आहे। एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांचं काय? सरकारने याबाबत सांगितले आहे की नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन दिले जाईल। त्यांना 1 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन लाभ दिला जाऊ शकतो, म्हणजेच प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे। सरकारकडून काही महत्त्वाची कागदपत्रे तपासली जाऊ शकतात। 1. 7/12 उतारा, शेत जमिनीची माहिती तपासली जाईल। 2. उत्पन्नाचा दाखला, 2025 सालाचा उत्पन्नाचा दाखला लागू शकतो। 3. आधार कार्ड, 4. बँक पासबुक, 5. फार्मर ID कार्ड। ही कागदपत्रे तयार ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। सूत्रांच्या माहितीनुसार जर शेतकऱ्याच्या नावावर 10 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर कर्जमाफीची अडचण येऊ शकते, कारण सरकारचा उद्देश गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना मदत करणे हा असा आहे। उत्पन्न मर्यादा निश्चितपणे सांगितली नसली तरी अंदाज असा आहे, वार्षिक उत्पन्न 5 लाखांच्या आत यावे, त्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल शेतकऱ्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते। काही अहवालानुसार जवळपास 25 लाख शेतकरी अपात्र ठरू शकतात। कारणे चुकीची कागदपत्रे, जास्त उत्पन्न, जास्त जमीन आणि चुकीच्या पद्धतीने कर्ज। जेव्हा कर्जमाफी लागू होईल तेव्हा बँकेकडून SMS येईल, कर्जाची रक्कम खात्यातून कमी होईल, 7/12 अपडेट होईल। म्हणून शेतकरी बांधवांना कर्जमाफीची घोषणा झालेली असली तरी अधिकृत शासन निर्णय आणि जिल्हानिहाय यादी येणे महत्त्वाचे आहे। तोपर्यंत कागदपत्रे तयार ठेवा, बँकेशी संपर्क ठेवा, अफवांवर विश्वास ठेवू नका। जर तुम्हाला अशीच शेतीविषयी माहिती हवी असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर
आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.